हाय एव्हरीवन, आज आपण चिकन पॉपकॉर्न कसं करायचं ते बघणार आहोत। त्यासाठी मी इथे बोनलेस चिकन स्वच्छ धुवून त्याचे छोटे छोटे पीसेस करून घेतलेले आहेत। त्या चिकनच्या पीसेसमध्ये थोडंसं व्हिनेगर, थोडंसं रेड चिली सॉस, काळी मिरी पावडर, लाल तिखट, मीठ, मिक्स हर्ब्स जे पिझ्झामध्ये आपण यूज करतो ते टाकून एकत्रितपणे ते मिक्स करून घ्यायचं आहे। त्याला वरून फॉईल पेपर लावून फ्रीजमध्ये 1 तासासाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। दुसऱ्या एका बाउलमध्ये आपण 2 चमचे मी इथे कॉर्नफ्लोअर पावडर घेतलेली आहे, थोडासा मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये रेड काश्मीरी पावडर टाकलेली आहे, मीठ टाकलेलं आहे, काळी मिरी पूड टाकलेली आहे आणि त्याचं पाणी टाकून थोडंसं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। इथे मी कॉर्नफ्लेक्स घेतलेले आहेत, ते लाटण्याने अशी त्या कॉर्नफ्लेक्सची भरड करून घ्यायची आहे। तुम्ही हे मिक्सरलाही करून घेऊ शकता, पण मी लाटण्याने इथे करून घेतलेली आहे आणि ती भरड एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे। मॅरिनेट केलेलं चिकन कॉर्नफ्लोअर आणि मैद्याच्या पेस्टमध्ये घुळवून घ्यायचं आहे। ते पूर्णपणे घुळवून घ्यायचं आहे। ते घुळवून घेतलेलं चिकन कॉर्नफ्लेक्सच्या भरडमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ते कॉर्नफ्लेक्सची भरड संपूर्ण चिकनच्या पीसेसला कोट झाली पाहिजे आणि अशा प्रकारे त्याचे हे पॉपकॉर्न तयार करून घ्यायचे आहेत। आणि हे चिकन पॉपकॉर्न आपल्याला लो टू मिडियम हीटवरती तळून घ्यायचे आहेत, डीप फ्राय करून घ्यायचे आहेत। गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत, त्याला क्रिस्पीनेस येईपर्यंत ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। हे चिकन पॉपकॉर्न तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप सुंदर लागतात। छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे आहेत। तुम्ही इथे बघू शकता चिकन पॉपकॉर्न एकदम क्रिस्पी झालेले आहेत आणि आतून एकदम सॉफ्ट झालेले आहेत आणि चवीला तर अप्रतिम झालेले आहेत। लहान मुलांना हे चिकन पॉपकॉर्न असे नक्की करून द्या, त्यांना नक्की आवडतील। माझ्या मुलीला हे चिकन पॉपकॉर्न भरपूर आवडतात, त्यासाठी मी तिच्यासाठी हे चिकन पॉपकॉर्न केलेले आहेत। तुम्हीही नक्की रेसिपी ट्राय करून बघा।